मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी, कविता 10वी, बैलपोळा. आधी आपण ही कविता वाचून घेऊयात. कविता धोंडीराम सिंह राजपूत यांची आहे. कविता 10 बैलपोळा. सन बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. धोंडीराम सिंह राजपूत यांची ही कविता आहे. ही कविता बैलांसाठी आहे, जे बैल शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्या या बैलांचा सन्मान करण्यासाठी हा सण आपण साजरा करत असतो, बैलपोळा या नावाने. आणि ते बैल किती दिवसभर शेतकऱ्यांबरोबर शेतात राबत असतात, कष्ट घेत असतात. त्या बैलांना एक दिवस तरी आराम नको का? म्हणून बैलांची पूजा करून, त्यांना न्हाऊ माखू घालून, त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण देऊन आजचा हा सण साजरा केला जातो, बैलपोळा. तोच आज आपण पाहणार आहोत. धोंडीराम सिंह राजपूत हे आपल्याला बैलपोळ्याच्या सणाची माहिती देतात आणि छान छान वर्णन करून आपल्याला सांगितलं आहे. तर बैलांचा सन्मान करायचा म्हणजेच काय करायचं, तर त्यांच्याप्रती असलेलं आपलं प्रेम आदर हे दाखवण्याचा हा दिवस असतो बैलपोळा. तर पहिला आपण बघूया. सन बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. म्हणजे काय करायचं आहे, तर आज हा बैलांचा सगळ्यात मोठा असा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बैलांना, गोठ्यात जे बैल बांधलेले असतात त्यांना आधी सकाळी उठून छान न्हाऊ घालायचं. न्हाऊ घालायचं म्हणजेच काय करायचं आहे, आंघोळ घालायची टुबात. नंतर मग ती आंघोळ झाल्यानंतर मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. म्हणजेच काय केलं, नंतर गोठ्यातील बैलांना चांगलं न्हाऊ घातलं, स्वच्छ आंघोळ घातली. त्याच्यानंतर जसं सजवतात आंघोळ झाल्यानंतर, आपण काही सण असल्यानंतर सगळेजण नवीन कपडे घालतात, नवीन आवरतात. तशाच पद्धतीने बैलांचा सुद्धा हा सण आहे. तर त्या सणाच्या दिवशी त्यांना आपण मखमली झुली, मखमली म्हणजेच काय, एक वेल्वेटचं कापड, वेल्वेट क्लॉथ म्हणजे मखमली वस्त्र, जे त्यांना त्यांच्या अंगावर घातलं जातं. जसं ह्या चित्रात दाखवलं आहे की नाही, तशा प्रकारचं घातलं जातं. त्याच्यानंतर रंगीत अशी शिंग त्यांची रंगवली जातात, त्याच्यावरती झूल लावले जातात. नंतर त्यांच्या अंगावर मखमली असं छान झूल, बैलांच्या अंगावरती रंगीत, पाठीवर रंगीत आणि नक्षीदार असं कापड असतं, त्यालाच मखमली झूल असं म्हणतात. आणि रंगीत शिंगे म्हणजे रंगीत त्यांची शिंग ही रंग लावून, छान वेगवेगळे रंग लावून सजवली जातात. कपाळी बांधली रेशमी बाशिंग. बाशिंग म्हणजे काय, तर डोक्याला बांधायचं एक आभूषण असतं, किंवा डोक्याला असं बांधतात. बघितलं आपण चित्रात की कसं बांधलेलं आहे, ते ऑर्नामेंट्स असतात, ते बैलांना सजवण्यासाठी तयार केलेले, ते त्यांच्या डोक्यावर बांधले जातात. नंतर ढवळ्या पवळ्या सजले धजले. म्हणजेच कोण, ढवळ्या पवळ्या हे कोणाला म्हणालं आहे, तर ह्या बैलांची दोघांची नावं आहेत, की ते दोघं छान सजले आहेत. एकदम त्यांना रंगीत छाप काढून त्यांच्या अंगावर, त्यांना पूर्ण रंगवून, त्यांच्या अंगावर छान अशा झूल टाकून, खूप हार घालून त्यांना सजवलेलं आहे. गावभर बघा मिरवू लागले. आणि नंतर या बैलांचे पूर्ण गावातून, गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते. म्हणजे त्यांना सगळीकडं फिरवून आणलं जातं पूर्ण गावातून. तर बघितलं आपण चित्रात कसे हे दोन बैल सगळ्या गावात फिरून येत आहेत. त्यांना आता सजवल्यानंतर, आंघोळ घातली, सजवलं त्यांना आणि सगळ्या गावातून त्यांना फिरवून आणलं. आणि आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन निस्ता आराम. मग काय करायचं, या दिवशी त्यांना फिरवून आणलं की त्यांची पूजा केली जाते.
मग त्यांची घरातली जी गृहिणी आहे, जी त्यांची मालकीण आहे त्या बैलांची, त्यांच्या घरातले सगळे त्यांची आधी बैलांची पूजा करतात. पूजा केल्यानंतर त्यांना छान पुरणपोळीचं असं जेवण खाऊ घालतात आणि मग आजच्या दिवशी बैलांना कुठलंही काम सांगत नाही. त्यांना फक्त त्यांनी आराम करावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची सुद्धा इच्छा असते. तर बघा, आपण आपल्या प्राणी आपल्यासाठी किती काय काय करतात, तर त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता बाळगणं हे खूप गरजेचं असतं. बघा, बैल शेतकऱ्यांच्या बरोबरीनं काम करत असतात. म्हणजेच ते आपल्यासाठीच कष्ट करत असतात की नाही. जेव्हा शेतात उगवेल तेव्हाच आपल्याला अन्नधान्य, फळं सगळं मिळणार आहे की नाही. म्हणजे या बैलांप्रती आपल्याला आदर हा असलाच पाहिजे आणि त्यांची आपण पूजा केलीच पाहिजे, हो की नाही. कळालं का तुम्हाला बैलांचं महत्त्व काय आहे ते आणि त्यांचा सण का बरं साजरा करायचा ते.